वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिव आणि भगवान विठ्ठल यांना वेगळं मानलं जात नाही. नाथ संप्रदायाचे आद्य गुरु म्हणून भगवान शंकरांना ओळखलं जातं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. भगवान शिव हे भगवान विष्णूंना बसतात आणि भगवान विष्णू हे भगवान शिवांना बसतात. शंकरांनी विष प्यालं म्हणून भगवान विष्णूंचा रंग हा निळा झाला आणि विष्णूंनी अमृत प्यालं म्हणून भगवान शंकराचा रंग हा शुभ्र झाला. भगवान शंकर फार भोळे आहेत. एकदा एका मंदिरामध्ये एक चोर घाट चोरण्यासाठी आला आणि शंकर आणि पार्वती तेथून फिरत होते. तेव्हा तो घाट चोरण्यासाठी त्या पिंडीवर पाय देता देता राहिला, परंतु तो घाट चोरता येत नव्हता. म्हणून त्या चोराने त्या पिंडीवर पाय दिला आणि भगवान शंकर प्रगट झाले आणि त्यांनी त्या चोराला कैलासावर घेऊन गेले. तेव्हा माता पार्वतीने विचारले, तुम्ही किती भोळे आहात, तो चोरी करण्यासाठी आला होता. तेव्हा भगवान शंकर म्हणतात की तू माझ्या सानिध्यात एवढे दिवस राहिली तरी सुद्धा तुला माझा स्वभाव अजून कळला नाही. माझ्यासाठी माझे काही भक्त मला एका हाताने नमस्कारतात, काही 2 हाताने, तर काही मला संपूर्ण अंग लोटून नमस्कार करतात. परंतु हा संपूर्णच माझ्यावर उभा राहिला म्हणून मी याला घेऊन आलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा.